आपल्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आहेत. सर, काय सांगाल, सध्या विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा सर्वत्र गाजतोय, काय तुमची प्रतिक्रिया? विरोधी पक्ष नेतेपद लोकांनीच तुम्हाला तेवढं मत दिलं नाही. तुम्ही तर सरकारमध्ये येण्याचा प्रयत्न करत होता, सरकारमध्ये येण्याच्या वल्गना करत होता. सरकारमध्ये येण्याचं दूरच, परंतु महाराष्ट्रातील जनतेने तुमच्या पार्टीला, 3 पार्टीतल्या एकाही पार्टीला विरोधी पक्ष नेते पदावरती बसण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे पण निवडून दिले नाहीत. आता ह्यात दोष कुणाचा आहे? सत्ताधाऱ्यांचा दोष नाही आहे. लोकांनी तुम्हाला विरोधी पक्ष नेते पदावरती बसण्याच्या क्षमतेचे सुद्धा तुम्ही नाही असं सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या कौलाचा सन्मान करणं ही महायुतीची जबाबदारी आहे. तुम्ही सर्वसामान्य कुटुंबातनं आलाय, खरंच सर्वसामान्यांचे प्रश्न या अधिवेशनात मांडले जात आहेत का? कारण आरोप प्रत्यारोपच जास्त पाहायला मिळतात त्या हितात. बघा, विरोधी पक्षाची भूमिका आरोप प्रत्यारोपाची राहते, परंतु आपल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांसाठी मोठे निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झाले आणि इथून पुढे सुद्धा चांगल्या पद्धतीनं गावगाड्यातल्या लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून चांगले निर्णय माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वात होतील, त्यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. एक खासगी प्रश्न आहे, गोपीचंद पडळकरांच्या भाषेमुळे ते अनेक वेळेला अडचणीत येतात, जयंत पाटलांच्या टीकेवरून. तर बोलण्याचा कधी त्रास होतो का तुम्हाला? नाही, काय त्रास होत नाही. हे होते गोपीचंद पडळकर. त्यांनी आपल्या सरकारची भूमिका जी आहे ती मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र परत एकदा तेच की सर्वसामान्यांच्या हिताचे प्रश्न आरोप प्रत्यारोपामध्ये कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. ते आगामी काळात प्रकाश झोतात येणार का, हे पाहणं महत्वाचं असेल. पाहत राहा गौरव मराठी.